लावून खावा, कुस्करून खावा, काला करून खावा, वरपून खावा. एक नंबर साधली आमटी. जगात भारी ही आमटी म्हणू शकतो. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशी एक आमटी, जी आमटी बऱ्यापैकी सगळ्या लोकांची आवडीची असावी आणि ती आमटी मला तर लय आवडती आणि ती आमटी आहे हिरव्या पावट्याच्या बिया भाजून कुटून केलेली आमटी. तर आता ह्या हिरव्या पावट्याच्या बियापासून कशी आमटी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण बघू. पावट्याचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. एक देशी पावटा आणि एक हायब्रिड पावटा. तर हायब्रिड पावटा कसा ओळखायचा आणि देशी पावटा कसा ओळखायचा त्याची एक पद्धत आहे. आता ही माझ्या मागं आहे ती देशी पावट्याचं झाड आहे. तर ह्याची शेंग अशी तोडली आपण आणि ह्या शेंगाचा तोडून वास घ्यायचा. वास घेतला तरी विशिष्ट वास असा येतो. त्याचबरोबर जो हायब्रिड पावटा आहे, तर त्याचा कुठलाही वास येत नाही. आणि ही जी देशी पावटा आहे, ह्याच्यावरनं आपण असा हात जरी फिरवला, असा हात जरी फिरवला तरी आपल्याला हाताला वास येतो. हाताचा वास घेतला की जसा शेंगाला वास येतो तसाच आपल्या हाताचा पण वास येतो. तर ह्या पद्धतीनं आपण देशी पावटा आणि हायब्रिड पावटा ओळखू शकतो. आणि चवीला पण देशी पावटा खूप चांगला लागतो आणि हायब्रिड पावटा काय जास्त चवीला चांगला लागत नाही. आता ही पावटा तोडताना पावट्याच्या ज्या शेंगा आहेत त्या ही चापचून तोडायच्या. म्हणजे असं ह्याला चापचून बघायचं. चापचलं की आपल्याला कळतं की त्यात त्याचा बी तयार झाला आहे का नाही. बी तयार व्यवस्थित झालेला असला तर ती शेंग तोडायची, नाहीतर कवळी तुडली तर त्या कवळ्या शेंगात काहीच निघत नाही. त्यामुळं कुठलीही पावट्याची शेंग तोडताना चापचून तोडायची. पावटा सोलायला काही जास्त आटास नाही. एका आमटीपुरता पावटा जास्तीत जास्त 5-10 मिनिटात सोलून होतो. फक्त पावट्याचं एकच आहे, की पावट्यात जास्त आळ्या असतात त्या. त्यामुळं किडकं-मिडकं पावट्याचं बी घ्यायचं नाही. तर नीट आळ्या बघून आळ्या बाजूला काढून पावट्यातलं किडकं बी काढूनच चांगलं चांगलं पावट्याचं बी घ्यायचं. पावट्याचं बी सोलून झाल्यावर त्याला शक्यतो धुवायची गरज नाही. का तर पावट्याचं बी शेंगत असतं, तर त्याला शेंगाचं वरनं कवर असतं. त्यामुळं धूळ, फपुटा त्याचबरोबर जी काय आपण फवारणी घेतलेली रासायनिक औषधं असलेली ती शक्यतो आत जात नाही ती. त्यामुळं आपण सोललेलं बी डायरेक्ट भाजायला टाकू शकतो. तेल ओतून पावटा चांगला भाजायचा म्हणजे खमंग लागतो. आता ही तव्यात भाजलेला जी पावटा आहे तेल टाकून ती नुसता खायला पण लय मस्त लागतो. त्याची चवच लय भारी लागते. आता ह्या आमटीला जे आपण फोडणी द्यायला माल मसाला घेतलाय त्यात एक मध्यम साईजचा कांदा चिरून घेतलाय. 7-8 मिरच्या आहेत त्या तिखट कमी असल्यामुळं जास्त घेतलेत. 15-20 लसणाच्या कुड्या आहेत त्या. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी, खोबऱ्याचा बारका तुकडा आहे कुटून घेतलाय. 1 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ आणि 1 खोंगा भाजलेला शेंगदाणा येतं आणि 1.5 खोंगा पावट्याचं बी असलेलं ती पण तेल टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे. तर आता हे जी मिळून सगळ्याची आपण फोडणी देणार आहे. पावटा एकदम बारीक पुरणासारखा कुटून घ्यायचा. का तर आपण ज्यावेळेस भाजीत टाकतो तर भाजी आटरून येते बारीक कुटल्यामुळे.
2 पळ्या तेल. आता तेल गरम झाले, आता कांदा टाकायचा. आता जिरी मोहरी टाकायची. आता मिरची टाकायचं. आता खोबऱ्याचं कूट टाकायचं. आता हळद टाकायची. आता हे पावडं टाकायचे. आता शेंगदाण्याचं कूट. आता हे सगळं मिक्स झालं. आता पाणी वतायचं. आईनं आता फुडणी दिली. फुडणी देऊन झाली की एक उकळी फुटायची वाट बघायची. एक उकळी फुटली की आपली आमटी तयार आणि मग लगेच आपण जेवायला बसायचं. एक नंबर साधली आमटी. जगात भारी ही आमटी म्हणू शकतो. का तर जगातलं जर सगळ्यात भारी जेवण कुठलं असेल तर ते आपलं घरगुती जेवण, जे घरी बनतं. लावून खावा, कुस्करून खावा, काला करून खावा, वरपून खावा, कशी जरी खाल्ली तरी एक नंबर लागणार आहे. चाटून पासून खाणार मस्त. तर असाही आजचा आपला पावट्याच्या आमटीचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर माझ्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय.